नमस्कार. शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जी काही सूचनापत्र आहे व्यवस्थापनासंदर्भात, तर ते कालच्या दिवसाला आलं आहे. हे सर्व तुम्ही बघितलं जरी असेल, तरी याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही घटक आहेत, ज्या काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर ते मुद्दे आपण बघणार आहोत. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांचे जे काही जाहिराती संदर्भात, खास करून पेसा क्षेत्रातील उमेदवारांच्या ज्या काही पेसा पदभरती संदर्भात जाहिरात आहे, तर त्या जाहिरातीची नेमकी काय अपडेट आहे, तर ती देखील आपण बघणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जे काही पॉईंट आहे, तर ते पॉईंटवरती आपण हायलाईट सध्या बघा करणार आहोत. तर तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आणि गुड न्यूज म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण आतुरतेने वाट बघत होतो, ती म्हणजे पवित्र पोर्टलवर ज्या काही जाहिरात आहे, तर त्या जाहिराती संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थाच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने पवित्र पोर्टलवर जाहिरात विषयक जी सूचना आहे, तर ती सध्या या ठिकाणी व्यवस्थापनांना देण्यात आली. आता ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की जी काही सध्या 1 महिन्याची प्रक्रिया इथं कालावधी देण्यात आला आहे. जवळपास या ठिकाणी जी काही प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया 1 मे पासून म्हणजे कालच्या दिवसापासून सुरुवात झालेली आहे आणि 31 मे 2026 पर्यंत या ठिकाणी बघा प्रक्रिया सध्या जाहिराती नोंद करण्याची इथं असणार आहे. आता ह्याच्यामध्ये एकंदरीत जी काही 2 लाख प्लस उमेदवारांनी परीक्षा सध्या दिलेली होती, टेट 3 परीक्षा, परंतु त्याच्यामध्ये या ठिकाणी 15/12/2025 ते दिनांक 15/1/2026 एवढा कालावधी देण्यात आला होता. जे काही आपल्याला पवित्र पोर्टलवरती जाहिरात येण्या अगोदर जे काही सध्या टॅब अवेलेबल करून देण्यात आला होता सेल्फ सर्टिफाय संदर्भात, तर त्याच्यामध्ये 2 लाखापेक्षा जास्त जे काही उमेदवारांनी परीक्षा दिली होती, त्याच्यापैकी जवळपास 1,70,108 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केलं होतं, बरोबर. आता जे काही कॉम्पिटिशनमध्ये 1,70,000 एवढे उमेदवार असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जी काही जाहिरात आहे, तर ती जाहिरात नेमकी या ठिकाणी 1 तारखेपासून पवित्र पोर्टल जी काही प्रणाली आहे, त्याच्यामध्ये संस्थाच्या लॉग इनला या ठिकाणी अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच्यामध्ये 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये कशा पद्धतीने बघा या ठिकाणी लॉग इन करायचं आहे, हे संपूर्ण व्यवस्थापनाचा जो काही भाग आहे, तर तो सध्या इथं देण्यात आला आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही मुद्दे आहे, ते मुद्दे म्हणजे इथं तुम्ही बघू शकता, जो काही SC-BC आरक्षण आणि पेसा क्षेत्रातील आरक्षणासंदर्भात ज्या जाहिराती येणार आहे, तर त्या जाहिरातीची या ठिकाणी 4 नंबर 5 नंबरमध्ये इथं मुद्दे मांडण्यात आले. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की व्यवस्थापन जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाची बिंदूनामावली तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त म्हणजे मावक तसेच या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून अद्ययावत करून प्रमाणित करणे आवश्यक त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पुढील जो काही मुद्दा होता तो म्हणजे या पूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदूनामावलीनंतर SC-BCचे आरक्षण आणि महत्त्वाचं या ठिकाणी बघा पेसा क्षेत्रातील आरक्षण यामध्ये बदल झाल्यामुळे प्रत्येक व्यवस्थापनाने बिंदूनामावली अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे. म्हणजे जे काही पेसा क्षेत्रातील जाहिरात जी आहे, तर त्या जाहिराती सध्या येण्यापूर्वी जी बिंदूनामावली आहे, तर ती बिंदूनामावली अद्ययावत करणे जे काही कामकाज आहे, तर त्या संदर्भात देखील इथं सूचना देण्यात आली. म्हणजे एकंदरीत पेसा क्षेत्रातील जी काही बिंदूनामावली असेल, तर ती ह्या ठिकाणी अपडेट करण्याच्या ज्या सूचना आहेत, तर त्या सूचना देखील इथं देण्यात आल्या आहे संबंधित व्यवस्थापनाला. तसंच बघा या ठिकाणी जी काही जाहिरात आहे, तर त्या जाहिराती संदर्भात जे प्राधिकारी आहे त्याच्यामध्ये तपासणारे असेल, त्यानंतर जाहिरातीस मान्यता देणारे असेल, प्राधिकारी जे काही निश्चित करण्यात आलेले ह्या ठिकाणी देण्यात आलेले. आता त्याच्यानुसार ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही बिंदूनामावली आणि विषयनिहाय रिक्त पदाची नोंद करणे व मान्यता देणारे जे सक्षम प्राधिकारी आहेत, तर ते या ठिकाणी खालीलप्रमाणे देण्यात आले. आता याच्यामध्ये जिल्हा परिषद स्तरावर असेल, महानगरपालिका असेल किंवा मग या ठिकाणी संस्था असेल, त्यानुसार इथं व्यवस्थापनाचं नाव आहे, त्याच्यामध्ये बिंदूनामावली व विषयनिहाय रिक्त पदाची माहिती भरणारे अधिकारी, त्यानंतर तपासणारे आणि जाहिरातीस मान्यता देणारे अधिकारी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्याच्यात जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी शिक्षण अधिकारी जे असेल, तर ते बिंदूनामावली आणि विषयनिहाय रिक्त पदाची माहिती भरणारे असणार आहे आणि तपासणारा जिल्हा परिषदचं मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहे. महानगरपालिकाचं प्रशासन अधिकारी, त्यानंतर आयुक्त मनपा हे जाहिरातीस मान्यता देतील. अशा पद्धतीने या ठिकाणी बघा नगरपालिका संदर्भात देखील आहे, खाजगी प्राथमिक शाळा संदर्भात आहे, त्याच्यामध्ये अध्यक्ष सचिव हे असणार आहे आणि मान्यता देणारे या ठिकाणी तुम्हाला दिसते, बरोबर. त्यानंतर खाजगी माध्यमिक शाळा असेल, खाजगी उच्च माध्यमिक शाळा असेल, अशा पद्धतीने हे जे काही अधिकारी वर्ग आहे, तर ते देण्यात आले. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही बिंदूनामावली माहितीची संदर्भात या ठिकाणी जे माध्यमनिहाय नोंद आहे, तर ती करण्याच्या अनुषंगाने देखील इथं सूचना बघा देण्यात आल्या आहे. आता आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती संदर्भात जी काही पदं आहेत, तर ती पदे नेमके कधीपर्यंतची सध्या बघा भरली जाणार, त्या अनुषंगाने 9 नंबरच्या ह्याच्यामध्ये जो काही शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय होता 1/1/2026च्या, यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील
संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष जे आहे तर त्याच्यामध्ये बघा ह्या ठिकाणी 2025-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर रिक्त होणारी संभाव्य पदे विचारात घेऊन पदभरती करण्यास मान्यता ह्या ठिकाणी देण्यात आली. म्हणजे चालू मे महिन्याच्या ह्या ठिकाणी अखेरपर्यंत जी काही पदं रिक्त होतील तर ती संपूर्ण संभाव्य पदे विचारात घेऊन ह्या ठिकाणी जाहिरातीमध्ये पदं भरण्यासंदर्भात या ठिकाणी जी काही मान्यता आहे तर ती मान्यता सध्या बघा देण्यात आली. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जो काही 21/6/2023चा एक शासन निर्णय होता त्याच्यानुसार जी तरतूद होती त्या तरतुदीमध्ये म्हणजे या ठिकाणी रिक्त पदाच्या एकूण 80%च्या मर्यादित जी काही मागणी आहे नोंद आहे तर ती पदांची सध्या करायची आहे अशा पद्धतीने इथं सूचना देण्यात आली होती. म्हणजे एकंदरीत 80% जी काही सध्या पदं आहे तर ती पदाची इथं नोंद होणार आहे. बरोबर. त्यानंतर जे काही सध्या जाहिरात ज्या आहे तर त्या जाहिरात नेमक्या कोणत्या कोणत्या गटाच्या सध्या बघा या ठिकाणी येणार आहे. तर त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी 1ली ते 5वी साठी जाहिरात असणार आहे, इयत्ता 6वी ते 8वी साठी असणार आहे, 9वी ते 10वी साठी असणार आहे, 11वी ते 12वी साठी या गटातील रिक्त पदासाठी व्यवस्थापनांनी जाहिरात सध्या बघा देता येईल. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 गटासाठी जाहिरात जी आहे तर त्या जाहिरात सध्या पवित्र पोर्टलवर नोंद त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे एकंदरीत संपूर्ण 1ली पासून तर 12वी पर्यंत संपूर्ण ह्या ठिकाणी व्यवस्थापनाच्या ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिरात सध्या बघा या ठिकाणी येणार आहे. त्यानुसार ह्यामध्ये सांगण्यात आलं होतं. त्यानंतर जे काही विषय आहे तर त्या विषयामध्ये आपल्याला माहिती आहे की 6वी ते 8वी जो गट आहे त्याच्यामध्ये भाषा विषय असतो, गणित विज्ञान असतो, गणित असतो, विज्ञान असतो, सामाजिक शास्त्र बरोबर इत्यादी अध्यापनाच्या विषयासंदर्भात ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिराती देखील या ठिकाणी मागणी करता येणार आहे. आणि एकंदरीत ह्या ज्या विषय आहे तर ह्या विषयानुसार जाहिरात देखील सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक जे काही माध्यम असणार आहे मराठी माध्यम असेल, इंग्रजी माध्यम असेल, त्यानंतर उर्दू माध्यम असेल, गुजराती असेल असे जे जे माध्यमाची शाळा आहे तर त्या शाळेची ह्या ठिकाणी जाहिरात आपल्याला पाहायला सध्या बघा हे तिथं मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने जे काही विषय असेल, शिक्षक असेल तर ते कसे बघा या ठिकाणी पाहिजे असल्यास जर समजा एखादा गणित विषयाचा जर समजा इथं फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर गणित हा विषय संध्याभर त्या ठिकाणी जाहिराती संदर्भात इथं सूचना देण्यात आल्या. म्हणजे एकंदरीत संपूर्ण जे काही व्यवस्थापनाला काय काय करायचं आहे त्यानुसार या ठिकाणी जाहिराती अपलोड संदर्भात ज्या काही सूचना आहे तर त्या सूचना इथं देण्यात आल्या आहे. तर एकंदरीत हा एक महत्त्वाचा जो काही पत्र आहे तर ते पत्र आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं बघा आनंदाची गोष्ट असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जाहिराती संपूर्ण नोंद झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की वृत्तपत्रामध्ये देखील देण्यासंदर्भात इथं सूचना देण्यात आली. म्हणजे जो काही 7/2/2019 मध्ये महत्त्वाचं जे काही तरतूद होती शासन निर्णयामध्ये त्याच्यानुसार इथं सदर ज्या काही जाहिरात आहे तर ते वर्तमानपत्रामध्ये देखील प्रसिद्ध सध्या बघा इथं होणार आहे. तर त्यानुसार या ठिकाणी संपूर्ण जी काही कार्यवाही आहे साधारण 1 महिन्यासंदर्भात या ठिकाणी कालावधी देण्यात आला आहे. 1 महिन्यानंतर आपल्याला लवकरच जे काही पवित्र पोर्टलवर जाहिराती पब्लिश होऊन जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या बघा लवकरच या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची गुड न्यूज होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेगवेगळी भेट देत राहा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.